मारणार आणि इतकं भारी घर आहे. माझ्या मनात एकटे बसून मी माझ्या घर असं निकारण राहते, किती भारी. अरे वा, एवढचा दादा. आणि सगळ्यात महत्वाचं होम टूरचा ब्लॉग पण लवकर येणार आहे. मी एकाच रिझन मुळे थांबलोय. खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला ना बेसिक गोष्ट दाखवून देतो. आमच्या अबोली मॅमला खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि तिकडे माझी बाई तिच्या फॅमिलीशी बोलते आणि मी दोघांचा गप्पा असं खाली बसून ऐकतो. वा, मी येऊन गेले पण आईला माहिती नाही. आईला घाबरवा आपण बघा. सेटअप दिसतोय तुम्हाला. Congratulations and celebration. हे काय चालू आहे इथं? स्नो काय चालू आहे? रिमोट कुठे आहे? रिमोट कुठे आहे? बरं भैया. होय. अरे भाभी रिमोट किधर है? अरे वो नहीं है, ये इधर है. ए सेलिब्रेशन. इथं कॉंग्रॅच्युलेशन चालू आहे. का चालू आहे काय नाही ते थोड्या वेळात सांगतो मी. इथं सेलिब्रेशन पण होणार आहे. ब्या क्या बात. काय आहे सोनी? कोणासाठी आहे हे? कोणासाठी आहे? For Aboli auntie from Snowy. फ्रॉम स्नोई. Yes. अच्छा माझ्यासाठी आहे. थँक्यू. No, it's only for Aboli auntie. ढापलं. नाही अबोली आंटीचे व्हिडिओ ते. ढापलं. ऑल राईट. हे सेलिब्रेशन कायसाठी कोणासाठी? कुठे गेले मॅडम? चलो भाई, चलो सेलिब्रेशन करूया. चलो. हे स्नोईकडनं काय आता बाहेर पाऊस चालू आहे आणि दादा पण निघालाय कधीपासून. दादा म्हणला मी खालीच उभा आहे आजच 5 मिनिटात. आई काय म्हणली? फोनवाले लोक लय लबाड लई लब्बाड आहेत असं. दादाला अजून टाइम आहे. राई म्हणते फोन व्हायला लोक लई खोटं बोलतात. हे बघा हे. ऑर्डर करेल मी छान. हा ते बी घेऊन जा. सगळं घेऊन जा तुझ्यासाठी सगळं. ओके छान. चला. अबोली आंटीनेच केक आणला. लेट्स गो. ओहो क्या बात आहे. हा बोल सोनी बोल. हा Slow dance. Yay. कॉंग्रॅच्युलेशन सेलिब्रेशन. ते आंटीला दे. आंटीला काढ बेटा. आंटीला खाऊ घाल आंटीला. Wrong hand आहे ना रे. उसको जिंदगी में इतने मार नहीं आएगा कभी. वो बोला 3 बार पास हो जाएगा उतने नंबर में. 2 बार हो गए. 3 बार. Congratulations and celebrations. डांस करना बेटा. सोनी चल. Congratulations and celebrations. बड़ा भाई थी नहीं बोला. Now give this. आणि हे दोन्ही हाताने दे. अरे हे पण राहिला. हे राहिला. हे दे. तुलाच खेळा रे. दे. तुला खेळा. हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. मला माहिती नाही किती दिवस झाले ब्लॉग स्टार्ट करायला. 15 दिवस त्याचा गॅप घेतला होता मी सोशल मीडियाचा. कुठल्याच प्रकारे मी सोशल मीडियावर ॲक्टिव्ह नव्हतं. माझी तब्येत पण खराब होती. आमची ट्रॅव्हलिंग पण होती. मी आष्टीला गेलेलो 4 दिवस तिथं राहिलेलो. तिथं पण ब्लॉग शूट नव्हता केला बिकॉज मला बरंच नव्हतं. सो हा सोशली ब्रेक घेणं माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होतं. तुम्ही बघितलं असेल यूट्यूबला पण खूप मोठा गॅप झालेला. 1 महिन्यानंतर व्हिडिओ टाकलेला. मला खूप सारे लोक बोलत आहेत की हा तुमचा पीक टाईम आहे, लग्नाचा टाईम आहे, तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पोस्ट करत आहे. मला समजतात सगळ्या गोष्टी, पण एक
मेंटल पीस असतो, एक हेल्थ प्रॉब्लेम असतात, ट्रॅव्हलिंग असते. आता आमचं नवीन सगळ्या गोष्टी आहेत, आमचं नवीन आयुष्य आहे. सो आम्हाला पण काही गोष्टी आमच्यासाठी टाईम काढणं खूप इम्पॉर्टंट होतं. सो त्या सगळ्या गोष्टी चालू होत्या, म्हणून ब्लॉग खूप उशिरा येत होते. पण यस, मी असं प्रॉमिस नाही करत, बट मला पण समजतं त्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. पण मी रेग्युलर चांगले ब्लॉग आणत राहील. आमच्या आयुष्यात काय काय चाललंय ते तुम्हाला लोकांना दाखवायचा प्रयत्न असेल नेहमीच. सो यस, हा ब्लॉग स्टार्ट झालेला आहे. आज वीकेंड आहे, आज उशिरा उठलोय सगळे, ब्रेकफास्ट बनलेला नाहीये, पण एकदम मस्त गोष्ट बनते, तुम्हाला तेही दाखवतो. आज बाहेर जायचं आहे, आज आम्हाला झुम्मर आणि बाकीचे लाईट्स आहेत त्याची शॉपिंग पण करायची. प्रत्येक दिवशी काही ना काही स्किप होत आहे. काल आम्ही अंकलच्या घरी गेलेलो, तिकडं अबोलीचा त्यांचा इथं आई आलेली आहे, आईला जेवण होतं तिथून आलो, रात्र झाली, तसंच आमचं टाईम गेला आणि आज परत रविवार आला. सो आज खूप इम्पॉर्टंट कामं करायची. आज जर नाही केलं तर मग डायरेक्ट पुढच्या शनिवार रविवार जातात. बट ठीक आहे, लेट्स गो. आई आणि अबोली दोघे वाट बघतात, त्यांचा ब्लॉग पण शूट करू. आणि इथं आमचा तो फिरायचा जो ब्लॉग अजून पण बघितला नसेल, प्लीज बघून घ्या. खूप मस्त ब्लॉग आहे आणि खूप मस्त प्रॉपर्टीला गेलेलो आम्ही. ठीक आहे, चलो. इथं ब्लॉग पण सुरू आहे आणि इथं सून आणि सासू दोघांची जोडी. काय गप्पा चालला तुमचा? मम्मी, पहिलं तर तुला कसं वाटतं ते सांग. मला माहिती तुला बोर होतंय खूप, दिवसभर बिचारी बोर होऊन जाते, आम्ही दोघं आमच्या कामात असतो. अरे असं वाटतं माझ्या एवढं सकाळ लहान मुलांनी इतकं भारी घर आहे. मी माझ्या मनात एकटी बसून मी माझ्या घर असं निकारत राहते, किती भारी आहे. अरे वा, एवढचा दादा. माझ्या एवढं सगळं दादाने एवढं मोठं घर घेतलेलं आहे, मला खूप खुशी वाटते. मला खूप खुशी वाटते ना? हो, फोन करून माझी बहिणीला, माझ्या भावांना हे सांगते तर पा माझ्या दादाने इतकं भारी छान घर बांधलंय. एकटी राहिली तरी मला बरं वाटतं, माझं घर पाहून सनी खुश राहते. मी माझ्या इथं बसते, तिथे गॅलरीमध्ये बसते, एकदम भारी. क्या बात आहे भाई. हे शब्द बघा तुम्ही, ह्या शब्दांवर लक्ष द्या, किती आतून आणि मनापासून सांगते माझा लहान भाऊ. ते ऐकून असं माणूस पिघळून जातो. आणि सगळ्यात महत्वाचं, होम टूरचा ब्लॉग पण लवकर येणार आहे. मी एकाच रिझन मुळे थांबलोय. खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला ना बेसिक गोष्ट दाखवून देतो, कारण की आमच्या ट्रॅव्हलिंगमुळे आणि अजून काही मल्टिपल प्रॉब्लेम आहेत, त्या आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन करेल मी तुम्हाला. एक गोष्ट दाखवतो, त्याच्यामुळे तुम्हाला समजून जाईल की का मी दाखवत नाहीये. एक बेसिक दाखवतो. हे बघा, हे दिसतंय तुम्हाला, हे कलरवाला दिसतंय तुम्हाला. सो हा फायनल टचअप आमचा राहिला आहे. इथं आम्ही लाईट चेंज केले, बाकीच्या गोष्टी फिट केल्या ना, ते वरून लॅमिनेशन लावलं, त्याच्यामुळे कलर निघाले. भरपूरशा ठिकाणी अशा प्रॉब्लेम आहे. सो ते फायनल टचअप बाकी, त्याच्यामुळे मी माझा होम टूरचा ब्लॉग पेंडिंग ठेवलाय. आज मला खूप सारे गोष्टी घ्यायला जायचं आहे, म्हणून तुम्हाला समजेल होम टूरचा पण. आणि सगळ्यात महत्वाचं, आमच्या अबोली मॅमला खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. तुम्ही बघितलं असेल, याचा आधी मी सगळ्या क्लिप्स ज्या ऍड केल्या ते कॉंग्रॅच्युलेशन्स आम्ही सगळे सेलिब्रेट करतो. त्याचं मोठं रिझन आहे, फायनली आमच्या अबोलीचं मास्टर्स कम्प्लीट झालंय. कसं वाटतंय बाळ? खूप भारी आणि आम्हाला तर खूप भारी वाटलं. हा ना? हा, आता तुला कसं फील होत आहे? थोडं टेन्शन होतं मला रिझल्टचं, कारण की खूप लग्नाची धावपळ होती तेव्हा, आणि माझे पेपर सुरू होते आणि तेव्हाच लग्नाची डेट होती. बट फायनली झालंय ना, खूप छान आलाय. हा, म्हणजे आम्हा दोघांना पण एक्सपेक्ट नव्हतं. आम्ही रिझल्टची वाट बघत होतो. पॉइंटर्स एवढे छान आलेत ना, तिला 9 पॉईंट समथिंग आलेत, म्हणजे 9.2 पॉइंटर्स. आमचा लग्नाचा भागदौडीत तुम्ही बघितलं असेल, प्री वेडिंग असू द्या, शॉपिंग असू द्या, तिने सगळं मॅनेज करून, अभ्यास मॅनेज केला आणि मास्टर्स कम्प्लीट केलंय. वाव. आणि मला माहिती, ह्या ब्लॉग नंतर पण खूप सारे क्वेश्चन्स येतील. अबोलीताई काय करते, अबोलीताई जॉब करते का, हे सांगा ते सांगा. आम्ही सांगणार आहेत. आमचा तो सेपरेट स्पेशल ब्लॉग पण येणार आहे, हाऊ आय मेट युअर वहिनी किंवा अबोली, आणि बाकीच्या ज्या इन डिटेल गोष्टी आहेत. खूप साऱ्या गोष्टी पेंडिंग आहेत, खूप साऱ्या स्टोरीज पेंडिंग आहेत. बस आम्हाला थोडासा टाइम द्या. चुकत्या, थोडा उशिरा होतात गोष्टी, पण ठीक आहे. संसार नवीन सुरू झाला, आम्हाला टाइमची गरज आहे, तो आम्हाला द्या. ठीक आहे. आता आम्ही तिघच आहेत घरात आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत. आज ब्रेकफास्ट स्किप केला. आणि चहा कुठे? अच्छा, चहा सॉरी, चहा पण रेडी झालाय. चहा पिऊयात आणि मग आमच्या अबोली मॅडम किती थोडा चहा पिते. एवढाच प्यायला पाहिजे. हा परफेक्ट चहा आहे, माहिती का? नाही तर मला आधी सवय होती एवढा फुल. आता हा बघा, हा तरी फुलच आहे. हा एवढा परफेक्ट आहे, पण एवढा परफेक्ट आहे चहा, कारण की एवढा पिला ना मग 2-3 वेळेस चहा पिता येतो आरामात दिवसभरात. ते लॉजिक आहे. जर एकदाच तू जर एवढा मोठा कप भरून दिला, मम्मी तू जे नेहमी देते, तो मग 2च पिता येतात पूर्ण दिवसात. थोडं पोट भरायचं. हा, चहा ने पोट भरा. बट ठीक आहे. आज आईला काय शॉपिंग करायची? आईचं वेगळंच चाललंय, किचनचं सामान आणायचं आईला. कुकर 2-4 वस्तू आणायची, आम्ही आणू ना, तेव्हा तुम्हाला दाखवू. कुकर आणायचं. कुकर गुड. आणि कुकर पेक्षा सगळ्यात आमचं इम्पॉर्टंट, हे जे लॉक लागून गेलं इतकं छान आहे भैया, तुम्हाला दाखवतो. अच्छा सॉरी, लॉक आहे आता. हे बघा, हे ना, हे असं, हे बघा इथं असं थंब केला. अच्छा, आईचा पण थंब रेडी तिथं. हा, ग्रीन लॉक अनलॉक असं होतं भाई. इतकी मजा येते ह्याला.
लागून गेलं आहे. तर कारण की आधी आम्ही एका सिंगल कीने आमचा हाऊस ऑपरेट करत होतो, पण हे पण आलं आहे. आणि आता हा बघा, हा व्हिडिओ डोअरवाला आहे, हा बेल हा पण येऊन गेला. आता हे लावायला येतील ते, सो आपलं बाकीचं टेन्शन मिटून जाईल. म्हणजे कोणीही आता सगळ्यात महत्त्वाचं आमचं काय होतं ना, कोणी येतं आहे बाहेर पार्सलवाला, आमचा मावशी येतात, तर आम्हाला समजतच नाही आलं आहे का कोणी. असं रिंग नाही आहे ना घराला, ते रिंग पण येऊन गेली. सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित आहेत. आणि डू सबस्क्राईब अजून पण केलं नसेल, प्लीज डू सबस्क्राईब. आणि ह्याच्या आईबाबांचा फिलिंग्स येतात. आता तुमचा नवीन संसार आहे, तुमचं जे नवीन घर आहे, तुमचे जे एक्सपिरियन्स असतील घर सेटअपचे असू द्या, छोटे मोठे प्रॉब्लेम असू द्या, जे काय असेल आम्हाला तुम्ही सांगायचा. ऑनेस्टली सेईंग, आम्ही दोघं, अबोली आणि दीपक, आम्ही दोघांना याच्यातला काही एक्सपिरियन्स नाही. एवढे गोष्टी आम्ही फेस करतोय ना. आम्हाला मावशी भेटत नव्हत्या, जेवणाचे प्रॉब्लेम, बाकीचे प्रॉब्लेम आम्ही बनवत होतो घरी, अबोली बनवत होती, सगळ्या गोष्टी होत होत्या. बट कामाचा मुळे आम्हाला तेवढा टाईम भेटत नव्हता आणि खूप धावपळ होत होती. बट आमच्या मावशी पण भेटल्यात, खूप छान आहेत. त्यांचा पण इंट्रोडक्शन आपण आरामात करू एका ब्लॉगमध्ये. पण आता सो फार सो गुड आहे. असा ट्रॅकवर लाईन आली आहे. आय होप ती ट्रॅकवर अशीच चालायला पाहिजे कंटिन्यू, चांगल्या स्पीडने, तोच प्रयत्न असेल. बट चलो चाय पिऊन घेऊ. हे बघा, इथे आमचा व्हिडिओ सुरू आहे आणि तुम्हाला आता एक मस्त गोष्ट दाखवते. हे बघा आमच्या आई. आई, तुम्ही काय करताय? मी माझ्या भावाला, माझ्या दादाचं, माझ्या आबोलीचं घर दाखवते. मी त्यांना सगळं कसं केलंय म्हणून असं दाखवते मी त्यांना. तू एवढी खुश काय? आमची मावलेवाली स्वयंपाक मावशी आल्या, ताई आल्या, ताई आल्या, फायनली आमच्या ताई आल्या रे. ताई तुमची किती वाट बघत होतो आम्ही, माहिती का. चलो भाई साहेब, गरमागरम जेवण रेडी आहे, जेवण करून घेऊ. त्याच्यानंतर बाहेर पण जायचं. पाऊस सुरू झाला आहे आणि महेश दादा, आपले दादा सगळे येणार आहेत. सो ते यायच्या आधी जेवण उरकून घेऊ. आणि जर जेवण आता नाही केलं ना, मग खूप उशीर होईल जेवायला आणि बाहेर जायला पण उशीर होईल. सो मावशीने मस्त जेवण बनवलं आहे, गरम गरम खाऊन घेऊ. ठीक आहे, चला. मम्मी एवढी एक्साइटेड आहे. मम्मी बोलली कॅमेरा ऑन कर, मला जेवणाची तारीफ करायची. हां, तारीफ कर पटकन, ताई पण ऐकताय. तुम्ही सगळे पाहताय ना आमच्या व्हिडिओ, तर तुम्ही सगळे आमच्या ताईने डाळ भात भाजी चपात्या इतक्या छान बनवते ना. ताई थँक्यू, अजून जास्त छान बनवतात असं म्हणायचं आईला. हे बघा, इथं बोली, इथं मम्मा, इथं मी. अजून क्या चाहिए तुमको आयुष्य में. असं बसून मस्त जेवण करतं, असं रोज होत नाही. माझं ऑफिस असतं तर माझा टाइम एकदम विचित्र असतो. कधी 4 वाजेला, कधी 3 वाजेला, कधी पण जेवण होतं आमचं दोघांचं पण आज मस्त सुट्टीचा दिवस होता, म्हटलं सगळे सोबत बसून जेवण करू. त्या पण आईने आम्हाला, म्हणजे आम्हाला पर्सनली, बोलेला नाही, अशी एक शिवी घातली आणि बोलली की गरम गरम खा, थंड होऊन मजा येत नाही. सो अजून अजून काय पाहिजे बाई, एक नंबर. हे बघ, एक पुरुषाचं जीवन. इकडं आई तिच्या नवऱ्याशी बोलते आणि तिकडे माझी बाई तिच्या फॅमिलीशी बोलते आणि मी दोघांचा गप्पा असं खाली बसून ऐकतोय. वाव, वेल डन, लगे राहू. आणि दोघांसाठी हे ब्युटिफुल फुलं. जसं की तुम्ही पाहिलं, दादा वहिनी आले होते, मग ते गेले आणि आता आम्ही चाललोय घराची शॉपिंग करायला. दीपक गाडी काढतोय, बघा कशी शायनिंग मारतोय. कुठे चाललोय आपण? ऑल राईट, आम्ही दोघंही रेडी झालोय. आणि अजून एक गोष्ट बोलायला विसरली, आम्ही ट्रेनिंग केली आज. आम्ही दोघांनीही मॅचिंग केली. हे बघा, आणि माझं पाय. आम्ही दोघंही कसे दिसतोय कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आम्ही चाललो घराच्या शॉपिंगला. घराचे जे काही असेल तुम्हाला दिसेलच पुढं. लेट्स गो. काहीतरी बोलायचं होतं पण विसरलो मी, आठवलं तेव्हा मी नक्की सांगतो. ठीक आहे, चलो. दोघंही यासाठी खुश आहे कारण की आमची तिघही गोष्टी फायनल झालेल्या आहेत. पहिलं म्हणजे लिव्हिंग रूमचं काय झालं, हँगिंग लाईट झालंय, पॅरेंट्स रूमचं हँगिंग लाईट झालंय आणि किचनचं पण हँगिंग लाईट झालं. वाव, आता ते लागून जाईल तेव्हा तुम्हाला दिसेलच नंतर. पण आवडून गेलंय. मी सांगणार नाही कुठलं घेतलंय, पण मी एक असं व्हिडिओ दाखवतो त्याचा म्हणजे तुम्ही बघून घ्या कुठलं घेतलं असेल. भारी, खूप बजेटपेक्षा जरा जास्तच गेला, बट ठीक आहे. एकदाच होतं, एकदा करून करून असं खूप काही केलं आपण घरात. बट असो, छान आहे. तुम्हाला असं एक व्हिडिओ दाखवतो, त्याचं चूज करून सांगा तुम्ही कुठलं घेतलं असेल. हे बघा, या फ्रेममध्ये जेवढे पण दिसत आहेत ना, याचा म्हणणं कुठलं तरी आम्ही एक घेतलंय. ते कुठलं असेल तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकतात. म्हणजे जेव्हा तुम्हाला ॲक्च्युअल होम टूर दिसेल तेव्हा तुम्हाला श्युरिटी येईल की हेच बरोबर होतं आम्ही सांगितलेलं. ऑल राईट, एक काम झालेलं आहे दिवसाचं, ते म्हणजे की विसरून जातो मी की त्याला आमच्या इथं काय म्हणतात, त्याला झुम्मर म्हणतात. झुम्मर, काय स्लँड, काय शँडेलियर. गाईज, शँडेलियर, हँगिंग लाईट्स सगळे घेऊन घेतलेले आहेत. आता आम्ही चाललोय लिव्हिंग रूम मध्ये फ्रेम लावायची मोठी, एक तर पेंटिंग किंवा बघू काय ते पण घ्यायला चाललोय. सो तुम्हाला दाखवतो. मस्त एक दुकान म्हणजे की एक स्टॉल येतो त्या दादांचा, तिथं तुम्हाला घेऊन जातो. मी पण बघतो, तुम्हालाही दाखवतो. ठीक आहे,
चलो. ऑलराईट, संध्याकाळचे 6:15 वाजून गेलेत आणि आम्ही फ्रेम बघायला गेलो. मला फ्रेम काय आवडली नाही, म्हणजे आम्हा दोघांना पण आवडलेली, पण आम्ही थोडा रिसर्च केला आणि सगळं मॅच करून बघितलं तर आपल्या जे लिव्हिंग रूम आहेत त्याला जात नव्हती ती. म्हटलं नको. सो तिकडून आता आम्ही डायरेक्ट घरी जातो. पण घरी जायचं आधी पाणीपुरी आणि भेळ वगैरे घेऊन घेतलंय, कारण की आई पण वाट बघते आणि आईला भूक लागली सर फॉर शुअर, मला माहिती आहे. आणि आम्हा दोघांना पण भूक लागून गेली. सो घरी जाऊयात, मस्त शांततेत बसून पाणीपुरी खाऊयात. आणि नंतरचा प्लॅन अजून माहिती नाही. शॉपिंगला जायचं होतं पण नेहमीप्रमाणे टाइम झाला, उशीर झाला. पण बघू, खाऊन पिऊन घेऊ आणि रात्रीचा डिनर पण बाहेर जायचं का काय करायचं ते पण डिसाईड करू घरी गेल्यावर. ठीक आहे, आता इथून निघूयात. चलो. पण एक गोष्ट रिअलाइज झाली का तुला, घरात कितीही गोष्टी घेतल्या, किती काही घ्या, कमीच पडतं. हे राहून गेलं, ते राहून गेलं, असं झालं, तसं झालं. एक एक गोष्ट आठवत जाते आणि घेत जातो आपण. बट ठीक आहे, जसं घेतोय तसं मजा पण येते. चाललंय. अरे घेऊ ते पण. सगळ्यात इथून घ्यायचं का ते वॉच आहे बघ टायटनचं. आम्हाला क्लॉक घ्यायची. क्लॉक सगळ्यात महत्वाचं. टाइमच समजत नाही किती वाजलेत घरात. आम्ही येऊन गेले पण आईला माहिती नाही. आईला घाबरवू आपण. बघ गॅलरीमध्ये बिचारी एकटी बसली. अरे माझाच पचका होऊन गेला यार. म्हटलं आईला घाबरवूया, पण आईने आधीच बघून घेतलं. ठीक आहे, या आपल्या आहेत लाईट्स, झुम्मर आणि या बाकीचा नाही, झुम्मर नाही सॉरी, अबोलीच्या भाषेत शॅन्डेलियर. हा बघा, ऐकून घेतलं असेल तुम्ही. ठीक आहे, चेअर. आता आम्ही मस्त पाणीपुरी पार्टी करणार आहे. आईसाठी पाणीपुरी घेऊन आलेलो आहोत. आईच्या नावाखाली आम्ही पण खाणार आहोत. लेट्स गो. पाणीपुरी. ऑल राईट, ऑल सेट फॉर पाणीपुरी पार्टी. इथं पुरी, रगडा, पाणी, भेळ. कसं वाटतं मम्मी? भारी. आवडली पाणीपुरी? आणायची नेक्स्ट टाइम हीच सेम. अच्छा, आलूची नाही ना, रगड्याची. रगड्याची म्हणून आईला थोडं कन्फ्युजन झालं. बट ठीक आहे, चांगली आहे ना. राईट, जरा उशीर झाला आणि आता मगाशी समजलं जेव्हा अबोलीने मम्मीला सांगितलं की आज फ्रेंडशिप डे. मला सकाळी माहिती होतं की फ्रेंडशिप डे, आणि सगळ्यात पहिलं विश मी अबोलीलाच केलं होतं की अबोली हॅपी फ्रेंडशिप डे. आता तीच माझी एक फ्रेंड, माझी बायको, माझं सर्वस्व हीच आहे. तिच्याशिवाय कुठलंही सेलिब्रेशन आणि बाकीच्या गोष्टी सगळ्या अपूर्ण आहेत. सो हॅपी फ्रेंडशिप डे वन्स अगेन. तुम्ही ऑल्सो. ओके, जस्ट जोक्स अपार्ट, बट आम्ही फ्रेंडशिप डे कसा सेलिब्रेट करतो ना तुम्हाला दाखवायचं आहे. लेट्स गो. फेवरेट गोष्ट प्यायची जी मला आवडते ती अबोलीने बनवली ऑलरेडी. फक्त इथं सेटअप मांडायचा आहे आणि वी आर ऑल गुड, ऑल सेट. आणि हा बघा, थोडंसं ग्लिम्स दाखवून देतो आपल्या होम टूरचा आधी. सगळ्यात फेवरेट पार्ट आहे माझा बाल्कनी मधला. अजून इथं ऍड होणार आहे. सो स्टे ट्यून. वा, मला या छोट्या छोट्या गोष्टी एवढ्या खुश करतात ना. हे खरंच माझं आपलं घर बघून अरे वेगळीच खुशी. डॉल सांग, आपलं घर बघून किती भारी वाटतं. अबोली मला रोज सांगत असते की काय भारी झालेलं आहे आपलं घर. टचूड उड का पकडलो. चला, हे बघा सेटअप दिसतोय तुम्हाला. सेटअप इज ऑल रेडी. चलो, चाय भी रेडी आहे. मस्त चहा पिऊयात, गप्पा मारूयात. तो मागचा व्ह्यू दिसत असेल तुम्हाला, तो मस्त बघूयात आणि बसूयात इथं. लेट्स गो. ऑलराईट, मगाशी क्लिप बघितली असेल. चहा प्यायला बसलोच, लगेच दादाचा फोन आला. गेटवर आला आहे तो. स्नोईला घ्यायला चाललोय. स्नोई इथं थांबेल थोडा वेळ. दादा आणि वहिनी दवाखान्यात चालले. त्यांना जरा काम आहे म्हणजे वहिनींना चेकअपसाठी घेऊन चाललाय. सो ते झाल्यावर परत येतील आणि मग स्नोईला पण परत घेऊन जातील. सो स्नोई आता इथंच राहील काही तास आणि त्यांचं काम झाल्यावर मग ते परत जातील. माझा चहा गार होईल, पण ठीक आहे, परत त्याला गरम करून पिता येईल. पहिले स्नोईला घेऊन. ठीक आहे, स्नोई आली. काय रडती भाऊ, काय रडती तू? मम्मा येते 5 मिनिट्समध्ये. ओके ओके. आता अंकल आणि स्नोई खेळणार अबोली आंटी सोबत, आजी सोबत आणि मस्त कार्टून बघणार. ओके, हां चलो. राईट, संध्याकाळचे 10:15. मी आहे आमचे पेशंट प्रिया राऊत महाजन यांच्यासोबत. ते मस्त एक डॉक्टरांची व्हिजिट करून आले. कसं वाटतं तुम्हाला? इथूनच दिसत होतं डायरेक्ट. अभी अच्छा लग रहा है? ऑल गुड. ये सब जो चालू किया है ना उसको थोड़ा कंट्रोल में करो. खाओ पिओ ऐश करो मित्रो. ठीक आहे मित्रो, टेन्शन ना लो. वहिनीला थोडं बरं नव्हतं, इथं मी असं व्हायचा प्रयत्न करतोय म्हणून. बट ठीक आहे, आता सो फार सो गुड आहे. जाऊन आले दवाखान्यात. आता जरा आराम करायचा आहे आणि खाऊन पिऊन आराम करायचा आहे. नो डाईट थोडे दिवस प्लीज. हाथ जोड़ के विनंती है तुमको. हाँ बट अभी थोड़े 2-3 दिन करो डाइट वापस. बट 2-3 दिन मस्त खाओ पियो
और आराम करो ठीक आहे. स्नोईला छोटं दिलं तरी चालेल. हे बघा इथं बनत आहेत पॉपकॉर्न. ही फरमाईश कोणाची ते पण सांगतो. हे बघा काय हे बघा ही फरमाईश आहे ह्या लेकराची. बाहेर सगळे बसलेत. इथं तिचं कार्टून चाल. इथं हमला होतो अचानक आणि इथं आम्ही दोघं पॉपकॉर्न बनवतोय ठीक आहे. कसं घेऊ मग का बा खूप सारे घेतलं तर काय होतं अडकून जातं. काय लॉजिक आहे हे. खाणार तर एक एकच आहे ना. असं होऊन जातं एक एक खाल्ल्याने. म्हणून मूठ जास्त घेतोय बघ. असे जास्त घेतोय. हो असे एक एक खाऊ. आंटी असे एक एक खायचं. हा ओके मॅम ओके. हे एक एक खायचं. नो चिटिंग. सिंगल सिंगल एक एक. हा चला बाय बाय बाय. आय लव्ह यू भाभी. टेक केअर. आय लव्ह यू. बाय बाय. टेक केअर. मम्माची काळजी घे. अंकलची भी. पापाची भी. दादीची भी. आंटीची भी. स्वतःची भी. ओके बाय नाव. ब्लॉग एंड करायचा टाइम येऊन गेला आहे. सगळे गेले. दादा वहिनी स्नोही घरी गेलेत. परत ते आराम करतील. आई तिच्या रूम मध्ये गेली. अबोली थोडा आवरून परत येईल आणि मी पण आता आराम करेल. उद्यापासून परत ऑफिस आपली रुटीन रेग्युलर. पण येस आजचा दिवस मस्त होता. मस्त टाइम स्पेंड झाला. मस्त बाकीची घराची कामं झाली. सो येस इथून पुढे आता हळूहळू सगळी कामं झाल्यावर मग निवांत म्हणजे आपलं घर ऑल रेडी होऊन जाईल. लवकरच आपण होम टूरचा ब्लॉग शूट करू. आमच्या स्टोरीचा ब्लॉग शूट करू. खूप साऱ्या गोष्टी शूट करायचं आहे. सो येस ह्याच प्रिपरेशन मध्ये लागलोय. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. सो भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. आजचा ब्लॉग जर थोडा पण आवडला असेल या व्हिडिओला हाईप करून द्या. असं कमेंटचा शेजारी त्याला हाईप करून देत जा. कमेंट करून द्या आणि सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून द्या. भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय गुड नाईट. टेक केअर. आणि यस तुमचं पण असं काही जे छोटं मोठं जे काही गोष्टी असतील त्या चालू असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला कसं फील होतं ते पण तुम्ही असं मस्त लिहून जा ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करून जा. बाय गुड नाईट. टेक केअर. भेटूया आपण पुढच्या ब्लॉग.